ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। राज ठाकरे यांचा ताफा आता मार्गस्थ होताना दिसतोय। मुख्य निवडणूक आयुक्तांची आज भेट घेतली जाणार आहे। बोगस मतदार यादी आणि मतदार यादीतील घोळ हा मुद्दा अग्रस्थानी असेल। या भेटी अंतर्गत नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा देखील होणार आहे आणि या शिष्टमंडळात राज ठाकरे, उद्धव ठाकरे अर्थात मवियाचे हर्षवर्धन सपकाळ मात्र काँग्रेसचे नसतील, तर वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे या शिष्टमंडळात। एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। राज ठाकरे यांचा ताफा आता शिवतीर्थ या ठिकाणावरून पुढे मार्गस्थ झालेला आहे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटी करता। सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, राज ठाकरे यांचा ताफा मार्गस्थ होतोय। नक्कीच राघवी, आपण जर बघितलं तर अनेक वेळेला राज ठाकरे यांनी जे मतदान प्रक्रिया आहे त्यामध्ये घोळ असल्याचं भाषणामध्ये देखील व्यक्त केलेलं आहे। त्याआधी त्यांनी असंही व्यक्त केलेलं होतं की हे ईव्हीएम जी मशीन्स आहेत तीच फॉल्स आहेत सगळी, त्यामुळे तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक सुरू करा अशी मागणी देखील त्यांनी केली होती। विधानसभाच्या निवडणुका झाल्यानंतर ते या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर सगळेच जे मवियामधले नेते आहेत ते देखील ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचं सातत्याने आरोप करत होते। इतकंच नव्हे तर राहुल गांधी यांनी देखील उदाहरणांसह या संदर्भात अनेक वेळेला सेमिनार घेतलेले पाहायला मिळाले होते। आणि याच पार्श्वभूमीवर आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। त्यामध्ये महापालिका निवडणुका असतील, नगरपालिका निवडणुका असतील, असतील, या सगळ्याच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। आणि ते जे मतदान आहे ते पारदर्शक पद्धतीने पार पडावं यासाठी विनंती अर्ज देण्यासाठी हे सगळे निवडणूक आयोगाकडे जात असल्याचं पाहायला मिळतंय। आत्ताच आपण बघतोय की राज ठाकरे यांचा ताफा त्यांच्या शिवतीर्थवरनं निघालेला पाहायला मिळतो आणि आता हे लोक सगळे शिवालयाकडे जात आहेत। शिवालय मधनं नंतर हे लोक मंत्रालयात जाणार आहेत, निवडणूक आयोगाशी बोलणार आहेत आणि त्यानंतर वायबी चव्हाण सेंटर इथे एक पत्रकार परिषद देखील ते घेणार आहेत। यात एक विशेष गोष्ट अशी आहे की राज ठाकरे आज मवियाच्या नेत्यांबरोबर दिसणार आहेत। त्यामुळे सातत्याने ही 2 दिवस चर्चा सुरू होती की राज ठाकरे आता मवियामध्ये सामील होणार का, या संदर्भात जी उत्सुकता आहे ती आता अधिक वाढीस लागलेली पाहायला मिळेल। आणि आता जे दुबार मतदान होतं, याद्यांमध्ये जे घोळ होते, त्याचबरोबर सातत्याने जे इतर गोष्टींमध्ये जे घोळ होते, हे सगळे इतर भाषेमध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। त्या सगळ्यावर आज निवडणूक आयोगाशी हे चर्चा करणार आहेत। या चर्चेदरम्यान नेमकं काय निघतंय हे सगळं बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे राघवी। अगदी या सगळ्या मुद्द्यावर आज आपण म्हणूया की अप्रत्यक्षरित्या इतकी दिवस जी चर्चा होत होती, युती संदर्भातली चर्चा होत होती, आज मात्र कुठेतरी कालही आपण जर पाहिलं भाग्यश्री तर या सगळ्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही आता युती संदर्भात बोलू शकता। सुरुवातीला ती परवानगी नव्हती। आज मात्र मविया समवेत जेव्हा राज ठाकरे एकत्र दिसतील त्यावेळी मात्र निश्चितच मुद्दा उपस्थित होईल तो काँग्रेसचा। कारण रमेश चेन्नीताला यांनी काल म्हटलेलं आहे की मनसेला सोबत घेण्यासंदर्भात अद्याप आम्ही अनभिज्ञ आहोत। नक्कीच एकीकडे मनसेला सोबत घेण्यासंदर्भात अनभिज्ञ असल्याची माहिती काँग्रेस देत आहे, मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर युती संदर्भात चर्चा आता तुम्ही करू शकता अशा पद्धतीच्या ज्या घोषणा आहेत त्या राज ठाकरेंनी काल आदेश म्हणू शकतो आपण की अशा पद्धतीचे आदेश काल राज ठाकरे यांनी दिले। आपण लाघवी हा सगळा घटनाक्रम बघितला तर याच्यावर लक्ष टाकणं फार गरजेचं आहे। परवाच म्हणजे रविवारी दुपारी सहकुटुंब स्नेह भोजनाचा आनंद घेण्यासाठी मातोश्रीवर राज ठाकरे गेलेले होते, उद्धव ठाकरे यांच्या घरी गेलेले होते। जवळपास 2.5 तास ते त्यांच्या घरी होते। यामध्ये काही राजकीय चर्चा झाल्याची माहिती हाती येत असताना आज आपण बघतोय की हे सगळे नेते पुन्हा एकत्र येणार आहेत। आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की
काँग्रेस देखील आता पाहायला मिळते. यांच्याशी अगदी आपलं नंतर भाग्यश्री, बोलणं मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद. तुम्ही दिलेल्या एकूण असे सविस्तर माहिती